आज आपण या ठिकाणी पंढरपूर वेळापूर या रोडवरती आहोत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे. अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन होणार आहे. आणि आज या ठिकाणी भीषण अशा स्वरूपाचा अपघात घडलेला आहे. माळशेज तालुक्यातील मिरेगावचे शहाजी जोरवर हे या ठिकाणी अपघातामध्ये जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत. ते त्यांच्या सुविधे पत्नी समवेत या ठिकाणी पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरवरून ते या ठिकाणी परतीचा प्रवास करत असताना या ठिकाणी भीषण अशा स्वरूपाचा अपघात घडलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की अपघात एवढा भीषण होता की या ठिकाणी जो लेलंड गाडी आहे, अशोका लेलंड गाडी आहे, जी तांदूळ वाहून या ठिकाणी घेऊन चालली होती. तर अतिशय भीषण अपघात घडले आहे आणि या अपघातामध्ये एका जागीच मृत्यू झालेला आहे. तर मृत्यू या ठिकाणी होण्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं हे आपण या ठिकाणी आपल्या समोर काही स्थानिक ग्रामस्थ आहेत तर त्या ग्रामस्थांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्ते. काय या ठिकाणी अपघात घडलेला आहे, नेमकं कारण काय होतं? याचं कारण आहे सगळं प्रशासनाचा ठेसाळ कारभार. इथं असणारं जे जुनं जो मॅनेजर म्हणून आहे त्यांचं नाव गोडके साहेब म्हणून आहे. त्यांच्या पूर्ण चुकीच्या नियोजनाने सगळं झालेलं आहे. इथं तुम्हाला सांगतो पाठीमागच बांधलेला एक कोटी 2 कोटीच्या आसपासचा एक ब्रिज असेल, जुना ब्रिज. तो ब्रिज जर तोडला नसता तर स्थानिक जी काय टू व्हीलर वाले ते आसपास परिसरात जाणार आहे ते स्थानिक टू व्हीलर वाले त्या सर्व्हिस रोडचा त्यांनी वापर करून घेतला असता. परंतु पाठीमागचा तो ब्रिज होता, तो ब्रिज त्या गोडके साहेबांनी तोडलेला आहे. आणि ह्या पूर्ण जे काय झालंय त्या पूर्ण ह्याला माझ्या तर म्हणण्याप्रमाणे प्रशासकीय आणि प्रशासकीय अधिकारी, प्रशासन म्हणलं तर सर्वच आली, पण प्रशासनामधला जो मेन इथं जे चार्ज होता तो घोडके साहेब, हे घोडके साहेब मेन ह्याला कारणीभूत आहेत. आणि आता जी काय 10-15 इथं काय ऍक्सिडेंट झाले, काय मृत्यू झाले माझा, त्या सगळ्याला कारणीभूत प्रोजेक्ट मॅनेजर घोडके साहेब हीच आहेत. कारण प्रोजेक्ट मॅनेजरला जर एखादा जर अर्ज दिला ना तर असं करायला लागतं, कारण आम्ही तर स्थानिक आहे. तर काय ह्याची भौगोलिक रचना काय आहे, तर कसं केलं पाहिजे, ह्या कुठल्याही गोष्टी करता प्रोजेक्ट मॅनेजरने लक्ष दिलं. श्रीफुला जाण्यासाठी या ठिकाणी एक ब्रिज हवा होता आणि ब्रिज नसल्या कारणास्तव या ठिकाणी अपघात घडलेला असं वाटतं का? 100% ब्रिज नसल्यामुळे. कारण का तो श्रीफुला पहिला जुना एक ब्रिज होता, तो काय तोडण्याची गरज नसताना तो ब्रिज तोडला. तो जर ब्रिज तोडला नसता तर श्रीफुला येणारे टू व्हीलर वाली छोटी छोटी वाहन आहे ती त्या ब्रिजवर गेली असती. मोठ्या ब्रिजचा त्यांचा काही संबंध झाला नसता. आता 4 वर्ष झालं बघा ब्रिज झाल्यापासून त्यांना इथला तो पॉईंट जुळला नाही. त्याच्यानंतर गडकरी साहेब ज्यावेळेस इथून प्रवासाला आले असते त्यांनी त्यावेळेस 100 कोटी आता त्या ब्रिजला दिल्यात. पण 100 कोटी तुम्ही आज दिल्यात, पण ही पाठीमागे जी काय आमच्या ती 5, 50, 20, 25 जी माणसं मेली ती त्याला जिम्मेदार कोण? त्याचा जीव प्राण तुम्ही परत आणू शकता का? तुम्ही 10 कोटी तुम्ही देऊ शकता पण प्राण देऊ शकत नाही. रोड चालू झाल्यापासून या ठिकाणी हा कितवा अपघात आहे आणि मृत्युमुखी किती पडले त्याच्यामध्ये? हा 9वा, 7वा ते 8वा ते 9वा अपघात आहे आणि ह्याच्यात 10 ते 15 जण सगळे मृत्युमुखी पडले. श्रीपूरला जाणारे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत का? हो, श्रीपूरला जाणारी जास्त झाले ते श्रीपूरला जाणारीच झाले. इथं तुम्ही जर चौकशी केलेली जर असता तर हा श्रीपूर कडून झालेला माणूस होता. हा माणूस जमली अहो इथं उद्योग मंत्री ती जॅमलिंग झाले. माझ्याकडे त्यांची शूटिंग बनवा, मी त्यांच्या ते आले, त्यांना कुठे जायचं तीच काय कळलं ना. त्यांचा पूर्ण ताबा जे काय त्यांच्या मागे 10-20 गाड्या होत्या पूर्ण गाड्या सगळ्या चुकल्या होत्या. हे जे या ठिकाणी असं वळण दिलेलं आहे या रोडला, त्या वळणामुळे थोडं जम्बलिंग होत असं वाटतंय? 100% या वळणामुळे जमलिंग होतं. कारण मी सुद्धा प्रवास करणार आहे. मी एक ड्रायव्हर, मी शेतकऱ्याचं लिकूर असलं तर मी वाहनधंद्यातून पुढे आलेलो आहे. त्यामुळे देशातील अनेक रस्त्यावर मी फिरलेलो आहे. हा जो इथं टर्निंग आहे ना, हे ना हा लय घातक आहे. ह्याच्यामुळेच हे सगळं होतंय. काय सांगाल प्रशासनाला? प्रशासनानं हा जी चुकी आहे ना हे दुरुस्त करून घेऊन आणि जुना जो पूल होता तो पण व्यवस्थित करून काम व्यवस्थित करावं आणि एखादा चांगला प्रोजेक्ट मॅनेजर ह्याच्यावर नेमावं. आता गोडके साहेब आहेत का नाही मला माहित नाही, पण हा सगळं पूर्ण आता मी वारंवार माझ्यातून तोडण्यातच येत आहे. काय केल्यानंतर अपघात तर या ठिकाणी थांबेल असं आपल्याला वाटलं? ह्याला हा जो रोड आहे ह्याच्यावर मोठी वाहनं जाते, ती छोट्या वाहनांसाठी एक पर्याय दुसरा त्यांनी जर ठेवला तर हे पूर्ण इथं जे होणार आहे ना अपघात पूर्ण बंद होतील असं. आता ज्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आपल्या समोर होते त्यांनी सांगितलं की या ठिकाणी श्रीपूरला जाणारी जी छोटी मोठी वाहनं आहेत त्या वाहनांसाठी या ठिकाणी एक छोटासा रोड करणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी हा रोड केलेला नाही आणि लोक या ठिकाणी श्रीपूरला जाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची चकमूल होती आणि त्यामध्ये हे अपघात सत्र सुरू आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी या रोडवरती 7 ते 8 अपघात झाले आहेत आणि 4 ते 5 या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. तर या रस्ता बंद होत असताना हे आपण या ठिकाणी पाहू शकता की या रोडला वळण दिलेलं आहे. तर या वळणाच्या कारणास्तव या ठिकाणी श्रीपूरला जात असताना हा जो रोड या ठिकाणी वेळापूरला रोड जातोय, वेळापूरला जायचं का श्रीपूरला जायचं या दोन्ही जम्बलिंग मध्ये या ठिकाणी हे मोठे अपघात घडतायत. तर
प्रशासनाने या ठिकाणी त्वरित श्रीपूरला जाण्यासाठी या ठिकाणी ब्रिज बनवावा आणि हे अपघाताचं जे सत्र सुरू आहे ते या ठिकाणी त्वरित बंद करावं अशी स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, तोंडले बोंडले.